नीटचा पेपर लीक करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करा, बिरसा फायटर्सची मागणी. राष्ट्रपती व राज्यपाल यांना तहसीलदारांमार्फत निवेदन. नीट यूजी 2026चा पेपर लीक करणाऱ्यांची सीबीआय मार्फत चौकशी होऊन कायदेशीर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, अशी मागणी बिरसा फायटर जिल्हा शाखा नंदुरबार संघटनेकडून भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीचं निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आलं. यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, जगदीश डुडवे, लक्ष्मी पवारासह कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात असं म्हटलंय की नीट यूजी 2026चा पेपर लीक झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द होऊन आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. पेपर लीकचा कनेक्शन राजस्थान आणि महाराष्ट्रातील नाशिकमध्ये केंद्रबिंदू असल्याचं बोललं जात आहे. जीवशास्त्राचे सर्व 90 प्रश्न आणि रसायनशास्त्रातील 35 ते 45 प्रश्न लीक झाल्याच्या गेस पेपरशी जुळले आहेत. पेपर लीक गँगने प्रश्नपत्रिका टेलिग्रामवरून व्हायरल केल्याचे आरोप आहेत. नीटचा पेपर लीक झाल्यामुळे परीक्षेबाबत पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पेपर लीक झाल्यामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून नीट यूजी 2026चा पेपर लीक करणाऱ्यांची सीबीआय मार्फत चौकशी होऊन कायदेशीर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी व कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे. नीट यूजी 2026चा पेपर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. या पेपर लीक करणाऱ्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा व कायदेशीर कठोर कारवाई करा, अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे. माननीय तहसीलदार शहादा, जिल्हा नंदुरबार यांच्यामार्फत आम्ही भारताचे राष्ट्रपती व महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन पाठवलेलं आहे. नीट 2026चा पेपर लीक झालेला आहे. यामध्ये जीवशास्त्राचे 90 व रसायनशास्त्राचे 35 ते 45 प्रश्न लीक झालेले आहेत. ही जी प्रश्नपत्रिका आहे ही टेलिग्रामवरून या पेपर लीक करणाऱ्यांनी व्हायरल केल्याची बाब समोर आलेली आहे. हे प्रश्नपत्रिका लीक करणारे राजस्थान व महाराष्ट्रातील नाशिक येथील हे आरोपी असल्याचं बाब समोर येत आहे. त्याचा केंद्रस्थान नाशिक व राजस्थान मानलं जात आहे. या पेपर लीक झाल्यामुळे जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पेपर लीक झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात झालेला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याची हा खेळ करण्यात आलेला आहे. लाखो विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे. म्हणून भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून या पेपर लीक करणाऱ्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे. जय हिंद, जय भारत.